आता लाडक्या बहिणींसाठी दोन मोठमोठे आदेश आलेले आहेत। दोन अपडेट याला म्हणू शकता। पहिला अपडेट लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा आहे, तर दुसरा अपडेट बहिणींसाठी थोडा दुःखद अपडेट आहे। या अपडेटमुळे बघा, आता लाडक्या बहिणींसाठी जो पहिला आदेश आलेला आहे तो आदेश कशामुळे असणार आहे? लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याबाबत। आणि दुसरा आदेश आहे की लाडक्या बहिणींना 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार नाही। बघा, एकीकडे आनंदाची बातमी तर दुसरीकडे दुःखद बातमी सुद्धा समोर आलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण या दोघं अपडेट बद्दल आज जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी कोणती आहे आणि अपडेट कोणता आहे, हे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। असंच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता भक्कम रक्कम जमा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही प्रतीक्षा करत आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार। आता तुम्ही वाट पाहत असाल की दसरा सारखा सण आता जवळ आलेला आहे आणि तुम्हाला दसऱ्याला पैसे जमा होतील, तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तब्बल 1,03,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा झालेला आहे। होय, अगदी बरोबर तुम्ही ऐकलं आहे। तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये। एकनाथ शिंदे साहेबांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे, घोषणा दिलेली आहे की आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेले आहेत। आता बहिणींना वाटत होतं की दसरा सण निमित्त दसऱ्याच्या आसपास पैसे जमा होतील, पण त्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घेतलेला आहे आणि सर्व बँकांकडे पैसे जमा केलेले आहेत। बँकांकडे एकदा का पैसे आले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होता। तर आज सकाळपासूनच याची सुरुवात झालेली आहे आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला जिल्ह्यांचे नाव सुद्धा सांगतो, ही पहिली अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। पण तुम्हाला या जिल्ह्यांची नाव सांगतो, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 2च जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। असं तुम्हाला 10 जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार नाही। याचं मागचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता भरपूर अशा घटना समोर येत आहे। आताच तुम्ही ऐकलं असेल केवायसी सुरू आहे, तर या केवायसी दरम्यान ही केवायसी करत असताना असे पुरुष सापडले आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचं नाव करून खोटी नाटी कागदपत्र जमा करून लाडकी बहीण योजनेचे 101 कोटी रुपयाची त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे। 101 कोटी रुपये त्यांनी सरकारकडून घेतलेले आहे, ते महिला नसून। कारण लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी आहे। पुरुषांनी खोटी नाटी कागदपत्र जमा करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर हे जे आता 21,000 पुरुष सापडले आहेत, हे या 10 जिल्ह्यांपैकी सापडले। तर या 10 जिल्ह्यांमध्ये तात्काळ लाभ बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आदित्यताई तटकरे मॅडम म्हणाले की याची पूर्णपणे चौकशी होईल। चौकशी झाल्यानंतर या 10 जिल्ह्यांमध्ये आम्ही पैसे ट्रान्सफर करू। याची केवायसी कंप्लीट झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजिबात जमा होणार नाही। आणि यासोबतच साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे तेव्हाच जमा होतील जेव्हा पूर्णपणे केवायसी कंप्लीट होईल। तुमची जर केवायसी अजून बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे, कारण बँकांना चेक सबमिट करण्यात आलेला आहे आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही सुद्धा वाट पाहत असाल की तुमचा जिल्हा कोणता आहे, तर तुम्हाला सुद्धा सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा झाले। पण तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला अजिबात पैसे जमा होणार नाही। तुम्ही वाट बघू नका, कारण हा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शासनाचा निर्णय आहे, याची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत तुम्हाला पैसे जमा होणार नाही। आता आपण पाहूया की आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की 10 जिल्ह्यांची जी नावं आलेली आहे ती 10 जिल्हे कोणते आहे। सर्वात अगोदर डीबीटीचा बटन दाबून आज 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि बहिणींची प्रतीक्षा संपूर्ण बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। आता आपण पाहूया की लाडक्या बहिणींना ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले त्या जिल्ह्यांची नावं कोणकोणती आहे। सर्वात पहिला जिल्हा आहे बघा
सांगली, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आज तुम्हाला पैसे जमा झालेले आहे, सांगलीमध्ये पैसे आलेले आहेत. त्यानंतर येतो नांदेड. तुम्ही जर नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,08,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहे. आता तसेच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा झाल्याची माहिती आलेली आहे. पण त्यासोबतच एक मोठी बातमी सुद्धा आलेली आहे की ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल त्या बहिणींना सुद्धा आणखीन प्रतीक्षा लागणार आहे. पुढचा जिल्हा येतो लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे जमा झाले असतील. सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याची मेसेज आलेला असेल. अगदी 2 तासापूर्वी हा निर्णय आहे. 2 तासापूर्वी बहिणींना मेसेज आलेले आहे. जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर डीबीटीचा बटन दाबलेला आहे. कदाचित तुम्हाला थोडा प्रतीक्षा करू शकता. प्रतीक्षा करून तुम्हाला मेसेज येणार आहे. त्यानंतर येतो सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 1,90,000 लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना अजूनही ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पुढचा जिल्हा येतो यवतमाळ. यवतमाळमध्ये सुद्धा आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहे. 5वा जिल्हा येतो पालघर. पालघरमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. 2,40,000 लाडक्या बहिणींना पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. पुढचा जिल्हा येतो कोल्हापूर. तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आले असतील. सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाले असतील. त्यानंतर पुढचा जिल्हा येतो सोलापूर. सोलापूरमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे. पुढचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. बघा, या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. पुढचा जिल्हा येतो रायगड आणि रत्नागिरी. अशा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर. आता सर्वात अगोदर आपण या जिल्ह्यांची नावं पाहूया की कोणत्या आता 10 जिल्हे आहेत त्या ज्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार आणि तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे. तर या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे. तुम्हाला अजूनही वाट पाहावं लागेल, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 10 जिल्ह्यांमध्ये तात्काळ जमा होणार नाही. तर बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे तो गोंदिया. तुम्ही जर गोंदिया जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आणखीन वाट पाहावं लागेल. त्यानंतर येतो लातूर. लातूरमध्ये राहत असाल तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे. त्यानंतर येतो पुणे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रतीक्षा लागणार आहे. पुढचा जिल्हा येतो जालना. जालनामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा प्रतीक्षा लागणार आहे. तुम्हाला सुद्धा हप्ता जमा होणार नाही. त्यानंतर मुंबई शहरमध्ये सुद्धा वाट पाहावं लागेल, प्रतीक्षा लागेल. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम, त्यानंतर येतो बीड आणि ठाणे, या 10 जिल्ह्यांमध्ये प्रतीक्षा लागणार आहे. या 10 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला प्रतीक्षा लागेल. लाडकी बहीण योजनेची याची चौकशी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. एकदा काय याची चौकशी झाली, चौकशी झाल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.